इतिहास इयत्ता 11वी संपूर्ण स्वाध्याय पाठ 7 भारत आणि इराण पर्शिया. चला या पाठाचा स्वाध्याय सुरू करूया. प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यांना मानले जाते. हेरोडोटस, ब. अलेक्झांडर, क. स्कायलॅक्स आणि ड. दारियुश. याचं उत्तर आहे हेरोडोटस. 2. सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे टिंबटिंब नावाचा राजा राज्य करत होता. चंद्रगुप्त, ब. आंभी, क. पुरू, ड. शशीगुप्त. उत्तर आहे आंभी. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट, ब गट. पर्सिपोलिस पहिला दारियुश याने वसवलेले शहर. हेलिकॉर्नॅसस या नगर राज्यात हेरोडोटसचा जन्म झाला. तक्षशिला विद्येचे व शिक्षणाचे केंद्र. निसा पर्शियन वसाहत. यामधील चुकीची जोडी आपणाला सांगता येईल ती पुढील प्रमाणे आहे. चौथी आहे निसा पर्शियन वसाहत. बरोबर उत्तर आहे निसा ही ग्रीक वसाहत आहे. क नावे लिहा. 1. अखमोनीय साम्राज्याचा शेवटचा सम्राट. तिसरा दारियुश. 2. पहिल्या दारियुशने पाडलेल्या नाण्यांची नावे. दारिक व सिग्लॉस. प्रश्न 2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. सम्राट सिकंदराने पर्शियावर स्वारी केली. उत्तर अखमोनीय सम्राट आणि ग्रीक नगर राज्यांचा संघ यांच्यात दीर्घकाळ संघर्ष चालू होता. या संघर्षामुळे अखमोनीय सत्ता दुर्बळ होत गेली. ग्रीक संघ व पर्शियन साम्राज्य या दोन्हींच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रावरही या संघर्षाचे दूरगामी परिणाम झाले. या दुर्बलतेचा फायदा घेऊन मॅसिडोनियाचा सम्राट तिसरा अलेक्झांडर म्हणजे सिकंदर याने पर्शियावर स्वारी केली. दोन. सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झाले नाहीत. उत्तर 1. सिकंदराने भारताच्या वायव्येकडील भागावर आक्रमण करून अनेक प्रदेश जिंकले. 2. दीर्घकाळ चाललेल्या लढायामुळे त्याच्या सैनिकांनी पुढे जाण्यास नकार दिल्याने सिकंदराला माघारी परतावे लागले. 3. सिकंदराने परतण्यापूर्वी जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी वेगवेगळ्या राजांवर व ग्रीक सत्रपावर सोपवली. 4. सिकंदराच्या मृत्यूनंतर थोड्याच काळात मगध सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने वायव्येकडील प्रदेशावर आक्रमण करून तो प्रदेश जिंकला. बिहार ते अफगाणिस्तान असा मोठा प्रदेश त्याच्या एकछत्री अंमलाखाली आला. त्यामुळे सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झाले नाहीत. प्रश्न 3. तुमचे मत नोंदवा. 1. हेरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते. उत्तर 1. हेरोडोटस याने ग्रीक नगरराज्य व अखमोनीय साम्राज्य यांच्यात झालेल्या युद्धांची कारणमीमांसा हिस्टोरिया या ग्रंथात केली आहे. 2. एखाद्या विशिष्ट घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तिची कालक्रमानुसार मांडणी करण्याचा हा पहिला प्रयत्न होता. 3. हे करताना हेरोडोटसने देव, मनुष्याचे नशीब यासारख्या काल्पनिक गोष्टींचा वापर केला नाही. 4. घटनांची कालक्रमानुसार मांडणी करणे हे इतिहास लेखनाचे पायाभूत तत्व हेरोडोटसच्या मांडणीने पुढे सुरू झाले. 5. या पायाभूत सूत्रानेच इतिहास लेखनाला एका स्वतंत्र ज्ञानशाखेचे स्वरूप प्राप्त झाले. म्हणून हेरोडोटसला
इतिहास लेखनाचा जनक मानले जाते? 2. प्राचीन काळी तक्षशिला हे विद्येचे व शिक्षणाचे केंद्र होते. उत्तर 1. प्राचीन काळातील तक्षशिलेत अनेक विद्वान राहत होते. 2. या विद्वानांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडातील विविध प्रदेशातून अनेक विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत असत. 3. त्या काळात तक्षशिलेला अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. 4. सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. त्यामुळे तक्षशिला हे प्राचीन काळी विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते. सविस्तर उत्तरे लिहा. 1. पर्शियन सत्तेचे भारतावरील राजकीय व सांस्कृतिक परिणाम स्पष्ट करा. उत्तर पर्शियन सत्तेचे भारतीय उपखंडावर किमान 2 शतके वर्चस्व होते. या 200 वर्षाच्या काळात या सत्तेचे भारताच्या राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रावर पुढील परिणाम झाले. राजकीय परिणाम. साम्राज्याच्या प्रशासनासाठी जिंकलेल्या प्रत्येक प्रांतावर सत्रपांची म्हणजे राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत. 2. ही पद्धत पुढे सिकंदर, शक व कुशाण यांनीही स्वीकारली. 3. भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन दोन्ही देशात व्यापारी दळणवळण सुरू झाले. सांस्कृतिक परिणाम. 1. पर्शियन साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अरेमाइक लिपी वापरात आली. 2. या लिपीतूनच पुढे खरोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली. 3. राजाज्ञा असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची अखमोनीय सम्राटाची पद्धती सम्राट अशोकासारख्या राजांनी स्वीकारली. 2. सिकंदराच्या स्वारीचे वर्णन करा. उत्तर 1. इसवी सन पूर्व 334 मध्ये मॅसेडोनियाचा राजा झालेल्या सिकंदराने इसवी सन पूर्व 331 मध्ये अखमोनीय सम्राट तिसरा दारियुश याचा पराभव करून तो काबूलकडे वळला. 2. काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून तो हिंदू कुश पर्वताच्या पायथ्याशी आला. 3. पुढे उत्तरापथावर वसवलेल्या नायकिया येथे तक्षशिलेचा राजा अंबियाने त्याचे स्वागत करून हातमिळवणी केली. 4. सिसिकोट्टस याने शरणागती पत्करली, तरीही काही राजांनी सिकंदराशी लढा दिला, परंतु ते पराभूत झाले. यापैकी राजा पोरस याची झेलम नदीच्या तीरावर सिकंदराशी झालेली लढाई प्रसिद्ध आहे. पुरूच्या पराक्रमाने सिकंदरही प्रभावित झाला होता. 6. सिकंदराने काबूल, सिंध आणि पंजाब ही राज्ये जिंकून घेतली. 7. निसा नावाच्या एका ग्रीक वसाहतीने सुरुवातीस सिकंदराला विरोध केला, मात्र नंतर त्यांनी त्याचे स्वागत केले. 8. चिनाब, रावी नदीच्या दिशेने पुढे जात तो बियास नदीपर्यंत पोहोचला. 9. अखमोनियाच्या साम्राज्यातील सिंध, पंजाब, अफगाणिस्तान या प्रदेशातील कमकुवत राजे सिकंदरापुढे टिकाव धरू शकले नाहीत.